आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 18 उमेदवार प्रमोद टाले साहेब आहेत. आपण आज त्यांच्याशी चर्चा करून अधिकची माहिती घेऊया. सर काय सांगता सर, कुठं गणित बिघडलं नेमकं? का घरात 2 सीट होते म्हणून फटका बसला? काय नेमकं काय वाटतं तुम्हाला? आजच्या 18 मधल्या निवडणुकीच्या संदर्भात जनतेने दिलेला कौल प्रथमतः आपल्याला मान्य करायला पाहिजे. जनतेमध्ये सातत्याने गेल्या 10 वर्षापासून काम करत असताना, त्यांच्या सुखादुःखात सामील होत असताना आणि विकासाच्या मुद्द्यावर सातत्यानं आपण संघर्ष करत होतो. लोकांना आपण फक्त एवढंच सांगायचं होतं की आम्ही जर तुमचा विकास केला असेल, तुमच्या सुखदुःखात सामील झालो असेल, किंवा करोनाच्या वेळेस जर मी सातत्यानं संपर्कात होतो, सर्वांच्या सुखदुःखात होतो, विकासाची कामं सातत्याने केली होती, परंतु लोकशाहीमध्ये जनतेने हा कौल दिलेला नाही. विकासाच्या मुद्द्यावर खर तर आपण विजयी व्हायला पाहिजे होतं, परंतु ज्यांचं संपर्क नव्हता, ज्यांचं लोकांमध्ये कामं नव्हती, अशा लोकांना जर निवडून दिलं असेल तर हा जनतेला पुढं भविष्यात काय करता येईल याचा विचार लोकांनीच करावा. अशी पण चर्चा झाली की जर तुम्ही नगरसेवक होते तर 2-2 सीटे घ्यायची गरज नव्हती, अशी एक चर्चा प्रभागामध्ये आहे. नाही, घरातल्या 2 सीट होत्या याला काय अर्थ नाहीये. प्रभागामध्ये पूर्ण आपण रिपब्लिकन चळवळीमधल्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाचं आपण पॅनल उभं केलं होतं आणि हे पॅनल सुदृढ पॅनल होतं, चांगलं पॅनल दिलं होतं, उमेदवार आपण चांगले दिले होते आणि त्यामुळं उमेदवाराच्या याच्याकडे बघून जर लोकांनी मतदान केलं असतं तर मला वाटतं या 2 सीट निवडून यायला काय हरकत नाही. जर तुमचे चिन्ह धनुष्यबाण किंवा कमळाचं असेल त्याचा काय फरक पडला असता का? नाही, मला नाही वाटत, कारण की आम्ही विचारधारा जी आमची आहे रिपब्लिकन ऐक्याची, त्या ऐक्याच्या चळवळीमध्ये आमच्या पक्षाची भूमिका आम्ही मांडली, पक्षाचे विचार आम्ही मांडले, बाबासाहेबांचे विचार पोचवण्याचं काम आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या मार्फत करत होतो. बाकी महायुतीमध्ये असताना बाकीच्यांनी आपल्याला मदत केलेली आहे. माननीय एकनाथजी शिंदे यांनी मदत केली, माननीय खासदार श्रीकांत शिंदे यांनी मदत केली, आमदारांनी मदत केली, सर्वांनी आपल्याला मदतच केली. परंतु जो मुद्दा आहे की घरातल्या 2 सीट, हा मुद्दा मला वाटतं त्यामध्ये काय एवढा अर्थ नाहीये, कारण की उमेदवार पण तेवढा सक्षम दिला होता. उमेदवार युवा दिले होते आपण. जय गायकवाड सारखा ऍडव्होकेट म्हणजे वकिली क्षेत्रातला माणूस दिला होता आणि हे सर्व उमेदवार चांगले असताना लोकांनी चांगल्या माणसाला मतदान करायला पाहिजे होतं. ते तसं काही झालेलं दिसत नाही. ती नाही आम्हाला कसली की पुढं कसं होईल वगैरे असं काही नाही. आम्ही आमच्या पद्धतीनं जनतेची सेवा निश्चितपणे करू. बाबासाहेब आंबेडकरांचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सातत्यानं लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू.